सभापती महोदय, सर्वप्रथम मी श्रीकांत भारतीयजींचा खरं तर अभिनंदन करतो। अतिशय जेनझी आणि मिलेनियल्सच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला हा प्रश्न त्यांनी सभागृहासमोर आणलेला आहे। ग्रामीण भागात देखील मोठ्या प्रमाणात या खेळाचा प्रसार आणि प्रचार झालेला आहे। मागील काही महिन्यामध्ये आम्ही हा खेळ आमच्या इथे घेतला। तब्बल 15,000 लोकांनी, मुलांनी, युवक युवतींनी त्यामध्ये सहभाग नोंदवलेला होता। अनेक प्लेयर्सशी त्या ठिकाणी बोललो। 3-3 लाख 5-5 लाखापर्यंत त्यांना वार्षिक पॅकेजेस देऊन हे खेळ खेळण्यासाठी अनेक टीम्स त्यांना त्या ठिकाणी एंगेज करत असतात आणि आपापसामध्ये एक प्लेयर दुसऱ्या टीमला स्वॅप करणं म्हणा किंवा कॉन्ट्रॅक्ट इकडून तिकडं IPL सारखं प्लेयर्सचं ट्रान्झिशन देखील होत असतं। मला मंत्री महोदयांना एकच प्रश्न आहे की आपले जे तालुका क्रीडा संकुल आहे त्यामध्ये याची व्यवस्था आपल्याला कुठं करता येऊ शकते का? त्यासाठी उपलब्ध जे काय साधनं आहे त्या ठिकाणी देऊन ग्रामीण भागात देखील याला प्रोत्साहन आपल्याला देता येईल का? आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे याचं ठोस धोरण आपल्याला येत्या काळामध्ये आखता येईल का, जेणेकरून त्यामध्ये जे मैदानी खेळ आहे त्याच्या पुढे ई स्पोर्ट्स लावलं की त्यामध्ये 15-15 हजार लोकांचे स्टेडियम मध्ये भरताना मी स्वतः त्या ठिकाणी पाहिलेलं आहे। त्याचे फ्रँचायझीज, मर्चंडाईज, मोठी इकॉनॉमी संबंध देशभरामध्ये त्या ठिकाणी होती आहे आणि महाराष्ट्र कुठेतरी आपल्याला मागे पडताना दिसतोय। त्याकरता आपलं लवकरात लवकर धोरण आणून युवा खेळांना, उद्योजकांना आणि स्टार्टअप्सला एक इकोसिस्टम तयार करण्याच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी योग्य ती गाईडलाईन शासनाच्या वतीने लवकरात लवकर तयार करण्यात यावी। धन्यवाद।